छान मस्त ग्रेव्हीवाली पनीरची भाजी कशी बनवायची चला पाहूया. साहित्य काय लागेल. यासाठी लागणार आहे 200 ग्रॅम पनीर, काजू, कांदे 2 चिरलेले मध्यम साईजचे, लसूण पाकळ्या, टोमॅटो 1 मध्यम आकाराचा आणि कोथिंबीर, तिखट आणि मीठ. कढईमध्ये चमचाभर तेल टाकून त्यामध्ये कांदा आणि थोडासा लसूण चांगला भाजून घ्यायचा. गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा, कारण पनीरसाठी आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे. भाजलेला कांदा थोडा थंड होऊ द्यायचा आणि आता हे पनीर आहे ते आपण दोन्ही साईडून भाजून घेऊया. त्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवला आहे. त्यावरती 1 चमचाभर तेल लावून घ्यायचं. आता पनीरला एका चमच्याच्या साहाय्याने पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनेही चांगले भाजून घ्यायचं. पहा, पनीर दोन्ही साईडून चांगले भाजून घेतले आहे. आता ते थोडं थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं. आता आपण मसाल्याची तयारी करूया, म्हणजेच पनीरची ग्रेव्ही बनवून घेऊयात. भाजलेला कांदा, लसूण, टोमॅटो, काजू आणि छोटा आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर, सर्व जिन्नस आपण मिक्सरला वाटून घेऊया. आता आपण पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात. एका चाकूच्या मदतीने छोटे छोटे क्यूब काढून घेऊयात. हे पहा, अगदी व्यवस्थित छान क्यूब झाले आहेत. आता गॅसवरती कढई ठेवूयात. त्यामध्ये तेल टाकून घेऊयात. थोडेसे जिरे, एक तमालपत्र टाकायचं आहे आवडत असल्यास, आणि बनवलेली ग्रेव्ही टाकून घेऊयात. ग्रेव्ही छान बनू लागेल आणि हळूहळू ते तेल सोडू लागेल. त्यामध्ये थोडासा कढीपत्ताही मी टाकलेला आहे. मला कढीपत्ता फार आवडतो म्हणून मी टाकला आहे. तुम्ही टाकला नाही तरी चालेल. एक अर्धा चमचा हळदही टाकायचा, त्यामुळे ग्रेव्हीला छान रंग येतो.
आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे. आता आपली भाजी रेडी झाली आहे. कोथिंबीर टाकून छान अशी सजवून घ्या. खाण्यासाठी तयार पनीरची भाजी. अगदी कमी मसाल्यामध्ये बनलेली पनीरची भाजी तुम्ही भाकरी, चपाती याच्यासोबत खाऊ शकता.